बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेतून हद्दपार। बिश्नोईला आज अमेरिकेतून भारतात आणणार। अनमोल बिश्नोईवर 32 पेक्षा अधिक गुन्हे दाखल। स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणावर आज सुप्रीम सुनावणी। राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार काय जबाब देणार याकडे नजरा। निवडणुकांचं भवितव्य आजच्या सुनावणीत होणार निश्चित। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या मैदानात। मुख्यमंत्री उद्यापासून 30 नोव्हेंबरपर्यंत दररोज 3 प्रचार सभा घेणार। नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मुख्यमंत्र्यांचा दौरा। भाजपमधील इनकमिंगवरून शिंदेंची शिवसेना नाराज। शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार। मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजी। उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली, शिवसेनेनं पक्षप्रवेश द्यायचे आणि भाजपनं नाही, हे चालणार नाही। शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी सेनेच्या मंत्र्यांना सुनावलं। मनसे आणि उबाठामध्ये आजपासून जागावाटपाची बोलणी सुरू होणार। मनसेकडून 100 ते 125 जागांची मागणी केली जाणार असल्याची माहिती। काही जागांवर मनसे आग्रही भूमिका घेणार असल्याचंही समोर। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी राजेंद्र मुठेंच्या अहवालात पार्थ पवारांचं नाव नाही। दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि रवींद्र तारू यांचं नाव। पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्याची चर्चा। अनगर नगरपंचायत निवडणुकीसाठीचा उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्यानंतर राजन पाटील भाजप समर्थकांचा तुफान जल्लोष आणि डीजेच्या तालावर ठेका। बिबट्याच्या हल्ल्यांना राज्य आपत्ती घोषित करण्याचा निर्णय घेण्यात येणार। प्रस्ताव मांडण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। तर बिबट्यांचा वावर असलेल्या जिल्ह्यात शाळांची वेळही बदलणार। बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग। आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पाटण्याला जाणार। संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेण्याची शक्यता। दीर्घ प्रतीक्षेनंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उड्डाणाकरता सज्ज झाले। 25 डिसेंबर अर्थात नाताळच्या मुहूर्तावर इंडिगोचं पहिलं प्रवासी विमान उड्डाण घेणार आहे। सुरुवातीला सकाळी 8 ते रात्री 8 या 12 तासांच्या वेळेत विमानतळाचं संचालन केलं जाणार आहे। त्याद्वारे दररोज 23 विमान उड्डाणं घेतली जातील। उपनगरीय स्टेशनवर आता पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज हे खाद्यपदार्थ मिळणार आहेत। याकरता रेल्वे बोर्डानं रेल्वे स्टेशनवर प्रीमियम ब्रँड कॅटरिंग आउटलेट्स ही नवीन स्टॉल्सची एक श्रेणी मंजूर केलेली आहे, ज्यामुळे आता प्रचलित खाद्यपदार्थांच्या कंपन्यांना त्यांचे कॅफे सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध संस्थांनी मुंबई महापालिकेचा 3283 कोटींचा मालमत्ता कर थकवलाय। म्हाडा, MMRDA, केंद्र सरकार, BPT, रेल्वे राज्य सरकार, पोलीस संचालनालय आदी सगळ्या प्राधिकरणांच्या 5000हून अधिक मालमत्तांच्या कराचा यात समावेश आहे। अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपात होण्याच्या अपेक्षा कमी झाल्यानं भारतीय बाजारात सोने चांदीच्या दरात घसरण झाली आहे। दिल्लीत मंगळवारी सोन्याचे दर 3900 रुपयांनी घसरले। 1,25,800 रुपये प्रति 10 ग्रॅम पोचले। चांदीचे दर 7,800 रुपयांनी घसरले। 1,56,000 प्रति किलो इतक्यावर पोचले। डिसेंबर 2026 पर्यंत मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1,00,000 अंकाच्या पातळीवर जाऊ शकतो, असा नवा अंदाज मॉर्गन स्टॅनलेच्या विश्लेषकांनी व्यक्त केला। मॉर्गन स्टॅनलेच्या बुल केस अंदाजानुसार शेअर बाजार सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे 26% वाढणार आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको पोलीस ठाण्याच्या विशेष पथकानं हरवलेले आणि चोरीला गेलेले 16,25,000 रुपये किमतीचे एकूण 101 मोबाईल फोन मूळ मालकांना परत केले। तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी हे मोबाईल हस्तगत केलेले होते। शहापूर तालुक्यातील आवरे गावामध्ये सापडलेल्या 10 फूट लांब अजगराला
सर्पमित्रानं जीवनदान दिलं, सुरक्षित ठिकाणी सोडलं। यावेळी अजगर पाहण्याकरता आवारे गावातल्या ग्रामस्थांनी गर्दी केली। छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर इथल्या शेतशिवारामध्ये बिबट्यांच्या 2 पिलांना वन विभागानं नागपूरमध्ये रवाना केलं। मादी बिबट्यानं 22 दिवसांच्या पिलांचा स्वीकार केला नाही, त्यामुळे वन विभागानं निर्णय घेतला। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांनी होणारं पीक नुकसान आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत कव्हर केलं जाणार आहे। हे नुकसान 2026च्या खरीप हंगामापासून मिळणार आहे। यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल। मुसळधार पाऊस आणि पुरामुळे भातपिकं पाण्याखाली गेलेली असल्यानं नुकसानही विमा योजनेअंतर्गत कव्हर केलं जाणार आहे। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी जिल्हा परिषद नगरपालिका निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष उमेदवारांकरता राज्य निवडणूक आयोगानं चिन्हांची यादी जाहीर केली आहे। अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर 26 नोव्हेंबरला अधिकृत चिन्ह वाटप केलं जाणार आहे असं सांगण्यात येत आहे। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी 20 प्रवक्त्यांची तसंच जात वैधता आणि छाननी समितीची नियुक्ती केली आहे। मुख्य प्रवक्ते सचिन सावंत तसंच सुरेशचंद्र राजहंस यांची मीडिया समन्वयकपदी, तर जात वैधता आणि छाननी समितीच्या अध्यक्षपदी अशोक सुत्राळे, समन्वयकपदी राजेश टेके यांची नियुक्ती करण्यात आली आहे। लोणावळ्यामध्ये निवडणुकीचं राजकारण तापलं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके विरुद्ध भाजपच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव या दोघांमध्ये शाब्दिक युद्ध बघायला मिळालं। लोणावळ्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राजकीय कलगीतुरा शिगेला पोहोचला आहे। भाजपमध्ये सुरू असलेल्या पक्षप्रवेशावरून शिवसेनेनं रवींद्र चव्हाणांवर व्यंगचित्र काढून व्हायरल केलं। व्यंगचित्राच्या माध्यमातून भाजपला डिवचण्यात आलं। लोणावळा नगर परिषदेसाठी भाजपकडून 23 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। आता हे सगळे उमेदवार प्रचाराला लागले असून मुख्य बाजारपेठेमध्ये भाजपकडून भव्य रॅली काढण्यात आली। अनगर या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झालाय। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला। उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याचे आक्षेप ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थिटे यांचा अर्ज अवैध ठरवला आहे। उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद होताच माजी आमदार राजन पाटील यांच्या समर्थकांकडून अनगर नगरपंचायत कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांचा अर्ज वैध ठरवल्यानं भाजपच्या प्राजक्ता पाटील विरुद्ध सरस्वती शिंदे अशी लढत होणार आहे। साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। मलकापूर नगर परिषदेमध्ये भाजपचा कमळ फुललाय। अर्ज छाननीमध्ये विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानं भाजपच्या 5 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे। यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला आणि जल्लोष केला। तळेगाव दाभाडे नगर परिषद भाजपचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत। विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने 4 उमेदवारांची बिनविरोध निवड झालेली आहे। भुसावळमध्ये प्रभाग क्रमांक 7 मधील भाजप उमेदवार प्रीती पाटील यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झालेली आहे। तर सावदा, भुसावळ आणि रामनेर इथंही भाजपच्या 3 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे। रायगडमध्ये सुनील तटकरेंना भरत गोगावले यांनी पुन्हा धक्का दिलाय। म्हसळा नगरपंचायतीतील माजी नगराध्यक्षा फरीन अब्दुल अजीज बशारत यांच्यासह 9 नगरसेवकांनी भाजपमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। तटकरेंच्या प्रत्येक उत्तराला तोडीस तोड नाही, पण त्याहून पुढे जाऊन उत्तर देणार असा यावेळी इशारा गोगावले यांनी दिला। महाड नगरपालिकेमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीतून सुतेश कळमकर, शिंदेंच्या शिवसेनेकडून सुनील कविस्कर, तर मवियाकडून चेतन पोटफोळे निवडणूक लढणार आहेत। ऐन निवडणुकीच्या काळात बीड शहरातील भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शुकशुकाट बघायला मिळतोय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला कुलूप असल्याचं पाहायला मिळालं। शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अद्वै हिरे यांनी भाजपात प्रवेश केला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। अद्वै हिरे भुसेंविरोधात निवडणूक लढले होते। अद्वै हिरेंच्या भाजप प्रवेशावरून मंत्री दादा भुसेंनी नाराजी नोंदवली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपमधील अंतर्गत कलह वाढलाय। दादा भुसेंनी सहकार मंत्र्यांना मदतीनं नाराजीचा सूर आळवला आहे। भाजप प्रदेशाध्यक्षांनी मोठी खेळी केली। डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमध्ये विधानसभा मतदारसंघात मनसे शिवसेनेला सुरुंग लावला। मनसे आणि शिवसेनेचे नगरसेवक रवींद्र चव्हाणांनी फोडले। शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला। डोंबिवलीतील भाजप प्रवेशावर नाराजी व्यक्त करत शिवसेनेकडून मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आला।
उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली, शिवसेनेनं पक्षप्रवेश द्यायचे आणि भाजपनं नाही, हे चालणार नाही, अशा शब्दात एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंच्या मंत्र्यांना सुनावलं.